राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच अमरावतीत मोठी शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू झाली आहे। रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती शहरात भव्य रोड शो आयोजित करण्यात आला असून याची माहिती आमदार संजय कुटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। रोड शोचा मार्ग, युतीतील जागा वाटप तसेच नाराज कार्यकर्त्यांबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे। बरेच दिवस झाले आपल्या भेटीगाठी होतात, परंतु आतापर्यंत आम्ही मीडिया समोर भारतीय जनता पार्टी म्हणून भूमिका ठेवली नाही। कारण आपण जाणतायत की एकतर सगळ्यात महत्वाचं की आपले सर्वोच्च नेते महाराष्ट्राचे जे की देवाभाऊ नावानं पूर्ण जनतेमध्ये प्रसिद्ध आहेत आणि या अमरावती नगराचे ते पाचे आहेत, त्यामुळे त्यांचं विशेष प्रेम हे अमरावतीवर आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। आणि त्यांचा भव्य असा रोड शो हा 11 वाजता पंचवटीपासून तर 2 वाजेपर्यंत हा रोड शो पूर्ण अमरावतीमध्ये होतो आहे आणि त्याची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे। आणि त्या रोड शोच्या माध्यमातून एक देवाभाऊंबद्दल असलेलं आकर्षण आणि त्यांचा घेतलेला प्रगतीचा ध्यास आणि अमरावती शहरावर त्यांची विशेष असलेली नजर विकासाची, त्यामुळे अमरावती शहराच्या पुढच्या भविष्यातल्या विकासासाठी आणि ध्येय गाठण्यासाठी उद्या आमच्या सर्व जनता जनार्दनच्या नागरिकांच्या दर्शनासाठी ते उद्या अमरावती नगरीमध्ये येत आहेत। आणि निश्चितपणे या रोड शो नंतरही बरेचसे सन्माननीय राष्ट्रीय नेते आणि प्रदेशातील नेते यांच्या सभा सुद्धा अमरावतीमध्ये होणार आहेत, त्याचं नियोजन आमचं चालू आहे। आणि एक ताकदीने भारतीय जनता पार्टी सक्षमतेने ही महानगरपालिका आम्ही निवडणूक लढवतो आहे। 2017 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 45 नगरसेवक या महानगरपालिकेमध्ये 75 पैकी 45 नगरसेवक, कारण 12 ठिकाणी उमेदवार उभे केले नव्हते, त्यामुळे 75 पैकी 45 ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं अतिशय लोकांच्या आशीर्वादानं यश संपादन केलं होतं। आणि त्यावेळेस शिवसेना जी एकत्रित होती त्यांच्या 7 नगरसेवक या महानगरपालिकेत होते। युवा स्वाभिमानचे 3 नगरसेवक हे या महानगरपालिकेत होते। त्यामुळे महायुतीतील 4 घटक पक्ष जे आहेत त्यांचं संख्याबळ पाहता या पद्धतीची परिस्थिती 2017 मध्ये होती। आणि म्हणून महाराष्ट्रातील आमच्या कोर टीमने हा निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेच्या इलेक्शन नंतर महानगरपालिका ह्या महायुतीमध्ये आपण लढवाव्यात या पद्धतीची भूमिका तिन्ही नेत्यांनी घेतली। आणि त्याप्रमाणे त्या महानगरपालिकेमध्ये तिथले नेते असतील आणि प्रभारी म्हणून त्या महानगर युती कशी होईल याचा प्रयत्न करावा आणि युती करावी या प्रकारचे निर्देश होते। आणि त्यामुळे युतीचा भारतीय जनता पार्टी ॲज अ सर्व नेत्यांच्या मिळून एक प्रामाणिक प्रयत्न युवा स्वाभिमान सोबत आणि शिवसेनेसोबत, कारण दोघांसोबत युती पुढे जात नव्हती म्हणून राष्ट्रवादीला आम्ही थोडा करावं की नाही, कारण दोघांबरोबर युतीसाठी खूप कसरती चालू होत्या। आणि त्यामुळे प्रयत्नपूर्वक 10 दिवस या 3 पक्षांमध्ये पहिली युती करावी या प्रकारची रणनीती होती। त्याप्रमाणे तिन्ही पक्षांकडून एक सकारात्मकतेने या युतीबद्दल विचार करण्यात आला आणि जवळपास आम्ही युती अंतिम टप्प्यात पोहोचली होती। आकड्यांचा जो खेळ आहे तो 15 ते 16 हे शिवसेनेला, 9 युवा स्वाभिमानला आणि उर्वरित जागा 75 पैकी भारतीय जनता पार्टीने लढवाव्यात या प्रकारचं आमचं जवळपास शिक्कामोर्तब आकड्यांमध्ये झालेलं होतं। परंतु जेव्हा नेत्यांनी या प्रकारची युती करण्याचा प्रयत्न केला तिन्ही पक्षांकडून, परंतु आज आपण परिस्थिती पाहतोय की महायुतीमध्ये सर्व पक्षांकडे मोठ्या प्रमाणात उमेदवारी इच्छुक जास्त आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अमरावती क्षेत्रामध्ये जवळपास 650 उमेदवार इच्छुक लोकांनी तिकीट मागितलेली होती। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा रेटा जो आहे इच्छुकांचा तो भारतीय जनता पार्टीमध्ये होता। आणि त्यामुळे तसंच शिवसेनेमध्ये काही प्रमाणात होता, वायएसपीकडे बऱ्यापैकी उमेदवार होते, मागणारे होते। म्हणून आकड्यांचा खेळ ठरत असताना खाली कार्यकर्ते जे आहेत ते अतिशय महत्वाकांक्षी, आणि शेवटी 9 वर्षानंतर निवडणूक होते आहे,
त्यामुळे त्या त्या प्रभागामध्ये त्या त्या महायुतीतल्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अतिशय आपापल्या परीनं क्षमतेनुसार प्रत्येकाने काम करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या दिवशी ओढाताण झाली की नाही हे सीट सोडता येत नाही, ही मलाच पाहिजे, ही त्यालाच पाहिजे, अशा देवाणघेवाण रात्री 12 पर्यंत चालल्यात की कोणत्या प्रकारे. परंतु शेवटी कार्यकर्त्यांची भावना ही सर्वच पक्षांवर एवढं प्रेशर होतं लढवण्याचं की आम्हाला सीट एवढ्या नाही, ह्या सीट आपल्या केल्याच पाहिजे, या प्रकारच्या भावना कार्यकर्त्याच्या असल्यामुळे तिन्ही पक्षांच्या नेत्यांना शेवटी यामधून बॅकआउट व्हावं लागलं. तरी पण YSP युवा स्वाभिमान सोबत आम्ही युती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, कायम ठेवली. आणि 9 सीट ज्या युवा स्वाभिमानच्या होत्या त्यामध्ये आम्ही त्या खाली ठेवण्याचा केला. त्यातल्या 6 सीट ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीने तिथे उमेदवार भरलेला नव्हता. आणि 3 ठिकाणी जे आहे ते शेवटच्या याच्यामध्ये कारण परिस्थितीनुरूप असं ठरलं की 3 टाकून ठेवाव्यात आणि मग नंतर विड्रॉलच्या वेळेस त्या 3 ह्या करून YSPच्या ज्या 9 आहेत ते त्यांनी लढवाव्यात, बाकीच्या सीट भाजपने लढवाव्या. अशा प्रकारचं झालेलं असताना आम्ही तो प्रयत्नच ठेवला होता की युवा स्वाभिमान सोबत आपल्याला सीट ऍडजस्टमेंट आपली 9 आणि बाकीच्या सीट भाजप अशी ऍडजस्टमेंट झालीच पाहिजे. त्या दिवशी आम्ही पूर्ण रणनीती तयार केली होती, त्याप्रमाणे तिथं सीट भरल्या गेल्या. परंतु YSP कडून जवळपास 41 सीट ज्या आहेत त्या टाकल्या गेल्यामुळे आम्ही अडचणीत आलो आणि तेही अडचणीत आले. म्हणजे त्यांच्या इकडे अडचण निर्माण झाली आणि तेवढीच अडचण आमच्याकडे निर्माण झाली. त्यानंतर सन्माननीय बावनकुळे साहेब आणि मुख्यमंत्र्यांशी बोलले. भारतीय जनता पार्टीचे नाराज कार्यकर्त्यापैकी ज्यांनी अपक्ष फॉर्म भरले होते त्यापैकी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून आमच्या कार्यकर्त्यांनी समजूतदारपणे, नाराजी राहणारच असते शेवटी, मला पण इच्छा असते, प्रत्येकाला इच्छा आहे, प्रत्येक कार्यकर्ता मागत असतो तिकीट आणि त्याने मागावं का तर मागायलाच पाहिजे. परंतु त्याची समजूत घालणे आणि त्याला खरं सांगणे हे नेत्यांचं काम असतं. आम्ही त्यांना जे घडलं ते सांगितलं. बऱ्यापैकी सगळ्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नाराज लोकांनी फॉर्म मागे घेतले. अजून 2-4 काही असतील तर ते घेऊ शकले नाहीत आणि ज्यांना भेटलं नाही तिकीट त्यातल्या बहुतांश कार्यकर्त्यांशी आमच्या भेटीत चालू आहेत. आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा देव, देश आणि धर्मासाठी लढणारा कार्यकर्ता आहे. निश्चितपणे तो भारतीय जनता पार्टी सोबत राहील. हा आरोप जो आहे हा मी तुम्हाची क्षमा मागून, तुम्हा सर्व मीडिया मित्रांची क्षमा मागून, हे तुम्ही केलेली किंवा तुमच्या माध्यमात चाललेली बातमी आहे. भारतीय जनता पार्टी कोणासमोर झुकत नाही. सगळ्यांना सन्मान देऊन समानतेची वागणूक देणारी भारतीय जनता पार्टी आहे. तुम्ही सन्मानानं 8 जागा दिली. मी काय म्हटलं तुम्हाला, तुम्ही खूप याच्यावर कार्यकर्त्यांवर आले. तुम्ही कार्यकर्त्यांवर, लोकांचा रोष काय होता, कार्यकर्त्यांचा रोष काय होता, मी त्याचं उत्तर देतो. कार्यकर्त्यांचा रोष काय होता, महाराष्ट्रामध्ये आमदार खासदाराच्या घरामध्ये तिकीट दिल्या जातात नगरसेवक, ते देवेंद्रजींनी कुठेही देऊ दिलं नाही. पण कार्यकर्त्यांच्या घरामध्ये जाऊन असा काही नियम नाही, सक्षम असेल त्याला दिलं काय. 2 वेगळ्या फॅमिली आहेत, कुटुंब वेगळं आहे, ते कार्यकर्ते आहेत, आमदार नाही आहेत. कार्यकर्ते आहेत ते आमदार नाही आहेत. मला वाटतं आता आपण नाश्ता केला पाहिजे. हर एक इस पे मैं जवाब नहीं दे सकता हूँ. जो कोर्ट में और जो सर्वसम्मति से और सर्वेक्षण से जो हुआ है, हर कैंडिडेट पे मैं बोल नहीं सकता हूँ. तुम्ही जरी म्हणता मैत्रीपूर्ण लढत, पण भारतीयांनी म्हटलं की निवडणुकीमध्ये मैत्रीपूर्ण लढत नसते आणि त्यांनी मी मैत्रीपूर्ण म्हटलंच नाही. मी म्हटलं की मतभेद न होऊ देता आम्ही एक दुसऱ्या टीका न करता जास्तीत जास्त कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये, महापौरच्या नेतृत्वामध्ये महायुतीची सत्ता इथं बसवायची. त्यामुळे काय तिकडे पूर्ण पॅनल टाकल्या जाऊन राहिले आणि तुम्ही आमचे देत नाही फॉर्म, तर थोडी क्रॉसेस अँड ऑल दॅट थिंग्स ज्या असतात शेवटच्या याच्यामध्ये, तरी अमरावतीमध्ये कमी झालं. पण ते 3 टाकावं लागलं, त्यानंतर वापस घ्यावं असं ठरलं होतं. परंतु बावनकुळे साहेब आल्यानंतर
तिथं राणा जे आहेत रवी आमदार त्यांच्याशी आम्ही भेटलो आणि त्यांना हे सांगितलं की ठीक आहे, आता आपण ठरलो तुम्हाला 9 सीट द्यायच्या, बाकी सीट भाजपने लढवायच्या, तर आता 6 आम्ही ऑलरेडी भरलेल्याच नाहीत, त्यामुळे 3 सीट ज्या आहेत त्या आम्ही विड्रॉल करतो आणि तुम्ही बाकीच्या विड्रॉल कराव्या 9 सोडून. परंतु मला त्यावेळेस हे होतं की आपले 3 थोड्या कठीण, डायरेक्ट विड्रॉल करणं थोडं त्यावेळेस कार्यकर्त्यांना कठीण जाईल आणि तिकडे तर 41 पैकी 9 जर सोडल्या तर 32 सीट विड्रॉल करणे थोडं दुरापस्त वाटायला लागलं. दोघांकडून आम्ही प्रयत्न केले प्रामाणिक, तिघांना कार्यकर्ता आम्ही फोन केले, आम्ही लेटर देण्याचा प्रयत्न केला, लेटरही दिला आम्ही हे 3 हे करण्यात यावं. त्यांनी 2 जणांचं लेटर दिलं, पण बाकीचे तिकडचे जे आहेत आणि इकडचे जे आहेत ते शेवटी त्या काही एवढ्या सीट काढणं हे काही जमलं नाही. त्यामुळे त्यांच्याही जवळपास 35-36 सीट ज्या आहेत त्या तशाच कायम राहिल्या आणि मग आमचेही 3 ज्या आहेत त्या तशाच कायम राहिल्यात. त्यामुळे आता जी परिस्थिती आहे, आम्ही मनभेद न होऊ देता, मतभेद न होऊ देता, महायुतीच्या घटक पक्ष एकत्रितपणे आम्ही आपापल्या परीनं कोणावरही टीका न करता, कोणातही मनमुटाव न करता, एक शांततेने आणि चांगल्या प्रकारचा प्रचार करून आपापल्या सीट निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार. कारण मुख्यमंत्री महोदयांनी YSPला 9 सीट द्याव्या हे त्यांनीच ठरवलं होतं, त्यांनीच त्यांच्या स्तरावरच 9 सीटचं प्रॉमिस केलेलं होतं. परंतु 6 सीट आम्ही भरल्याच नाही. 3 सीट ज्या आहेत त्या शेवटच्या क्षणाला पार्टीच्या आता 69 सीट ज्या आहेत त्याच आहेत. 6 सीट आम्ही भरू शकलो नाही कारण आम्ही त्या YSPला दिलेल्या होत्या, त्यातल्या 3 आम्ही अजून ठेवलेल्या होत्या. परंतु आता परिस्थितीनुरूप 69 सीट ज्या आहेत ते भारतीय जनता पार्टी अतिशय सक्षमतेनं, अतिशय ताकदीनं 69 सीट आम्ही लढवणार आहोत. आणि मला विश्वास आहे की अमरावतीची परिस्थिती नव्हे तर देशाची परिस्थिती आणि त्याहीपेक्षा आजची नवीन पिढी जी आहे ती अतिशय टेक्नोसावी असल्यामुळे जगात काय चाललेलं आहे ती आमची पिढी सगळी जाणते आहे. त्यामुळे जगाचं पाहता, देशातलं पाहता, ही सगळी परिस्थिती पाहता, अमरावतीत मागे झालेल्या घडामोडी पाहता, मागच्या काही वर्षांमध्ये झालेलं राजकारण आणि ज्या काही घटना घडल्या त्या बघता एक खऱ्या अर्थानं अमरावतीला विकासामध्ये पुढे नेणारा माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वात अमरावतीवर अतिशय जिव्हाळा आणि त्यांचे प्रेम असलेले अमरावती असल्यामुळे पूर्ण लक्ष अमरावतीवर त्यांचं असतं. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात अमरावती शहरावर विकासाची दिशा अजून जोरात करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी हीच हिंदुत्ववादी पार्टी आहे हे अमरावतीच्या नागरिकांना माहिती आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की कोणी काही सांगितलं तरी अमरावतीची हिंदुत्ववादी जनता जी आहे ते निश्चितपणे मागे घडलेल्या सगळे राजकीय घडामोडी, घटना, भविष्यातले धोके, संभवणारे धोके हे विचारात घेऊन भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत देऊन या महानगराचा, या लोकांची सेवा करण्याची संधी हे निश्चितपणे जनता जनार्दन आम्हाला देईल असा आमचा विश्वास आहे. 1ला ते चालू करणार आहे असं म्हटलंय, पण आता पण टायमिंग एकचं टायमिंग नाही एक टायमिंग ते फक्त 45 मिनिटं आपण थांबणार आहे, 1 तास. 11चा टायमिंग आहे, 2 पर्यंत हा शो पूर्ण होणार. 11 to 2 सर्व आजची हे आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. सगळे पत्रकार बंधूंचं तुम्ही इथे आले, खूप खूप धन्यवाद. आपल्याला आज इथे विशेष करता बोलवलं आहे कारण की आता सगळं सुरळीत होऊन आता आपण इलेक्शन मोडमध्ये, फुल इलेक्शन मोड ज्याला आपण म्हणतो ते सुरू झालं. आजच आमच्या 2 मिटिंगा झाल्या. आणखी आता जे काही निर्णय आमच्या कोर कमिटीने घेतले आहे त्याच्याबद्दल आम्ही आमचे संजीव भाऊ कुठे आपले आमदार जे आहे ते सांगतीलच आपल्याला. एक महत्वाची घटना की अशी घडत आहे की उद्या आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे उद्या अमरावतीमध्ये रोड शो, रोड रॅली करणार आहेत. त्याचीच आमची तयारी चालू आहे. त्याच्याच करता त्याचे आम्हाला तुमच्याकडनं थोडंसं एक्सपोजर पाहिजे होतं. मला वाटतं आपण सगळ्यांना कळवलं पाहिजे आपल्या माध्यमातून
मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट जायला पाहिजे की देवेंद्रजी फडणवीसची महाराष्ट्रामधली पहिली सभा म्हणा किंवा रोड शो म्हणा हा अमरावतीमध्ये होणार आहे. त्याच्या तयारीमध्ये आम्ही लागलेलो आहोत. उद्याचा जो रोड शो होईल हा अमरावतीमध्ये एक मोठा रूट घेतलेला आहे. रूट आम्ही तुम्हाला देतो. सांगू का आता रूट? शेगाव नाका, कॉटन मार्केट रोड ते चौधरी चौक, आदर्श हॉटेल, चौधरी चौक आहे का? आदर्श हॉटेल, जयस्तंभ चौक, श्याम चौक, राजकमल चौक, गांधी चौक, शिलांगण रोड, साईनगर असा हा याच्यामध्ये त्यांची रोड शो जो आहे त्याच्यामध्ये मोटरसायकल्सनी आमचे कार्यकर्त्यांच्या सोबत राहतील. आणखी पूर्ण रोडवर भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे जितकी सगळे आहे पूर्ण रोडवर आम्ही त्यांचं स्वागत करू आहे. भाजपचेच नाही पण जे ज्यांना यायचं आहे बाकीचे जे लोक आहेत त्यांचं सगळं असं त्यांचं स्वागत करण्यात येईल. टायमिंग काय असं झालं का त्याच्यामध्ये भाजपची नाचक्की झाली, त्याच्यावर काय म्हणणं आहे? नाही, नाचक्की कशी झाली मला समजलं नाही. एबी फॉर्म दिले ना तुम्ही, तुम्हाला जेव्हा ट्रेन सुचवायच्या शहराध्यक्षांनी पत्र मध्ये मध्ये चहा पाजला तरी चालतं. यस 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 बोलायचं नाही जास्त बोललं ना चाललं नाही. परंतु हे बघा, पुण्यामध्ये 151 शिवसेनेनी टाकलेत. भारतीय जनता पार्टीने त्यांना 15ची ऑफर दिली होती. परंतु विड्रॉलच्या पर्यंत दोघांमध्ये चालू होतं की या 15च्या ठिकाणी जमतं काय. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने युती करून त्याचे उभे केले, पण वायएसपीला तुम्ही सन्मानानं जागा दिल्या. हा फरक आहे. दोन आम्ही शिवसेनेलाही सन्मानाने जागा दिल्या. आणि मी तुम्हाला ऑन द रेकॉर्ड सांगतोय, माझे गुरु आहेत आनंदरावजी अडसूळ साहेब. तुम्हाला माहित नसेल, बुलढाण्याचे माझे पहिले खासदार, मी जेव्हा आमदार नव्हतो तेव्हापासून, आणि मी त्यांचं प्रामाणिकपणे, त्यांनी मला प्रामाणिकतेने आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळे ते माझे गुरु आहेत. कॅप्टन माझा लहान भाऊ आहे, आमची बंडताई आमची बहीण आहे. आमचे सगळे हे चांगले संबंध आहेत. म्हणून आम्ही नाही प्रामाणिकतेपणे आणि वरच्या नेत्यांनी ठरवल्याप्रमाणे 15 जागांची त्यांच्यासोबत ती सेटलमेंट शेवटची आमची ठरली होती. पण तू सीट कोणती कोणाला द्यावी तिथं पेच फसला आणि तोच पेच पूर्ण महाराष्ट्रात फसला होता. म्हणून बऱ्याचशा ठिकाणी युती तेवढ्यामुळे तुटलेली आहे. पण ओपन करत नाही म्हणजे रवी राणांची दिशाभूल करण्यासाठी ना ते त्यांच्या जागेवर नेते आहेत. हे बघा, रवी राणा त्यांच्या जागेवर नेतेच आहेत आणि भारतीय जनता पार्टी दोघांची स्ट्रॅटेजी असते. स्ट्रॅटेजीनुसार राजकारणामध्ये चालवलं लागतं. पुढे जी प्रभाग क्रमांक 18 मध्ये राज्यासाठीचं नॉमिनेशन कॅन्सल झालेलं आहे. अल्पना ठाकरे जे आहे त्याला निर्दलीय अपक्षमध्ये आलेली आहे, तर तिथे भाजपकडून आता पूर्ण समर्थन देणार आहे. आम्ही सध्या जे 68 वर आम्ही लढतो आहे. उद्या सीएम साहेबांची सभा आहे. आमचं पूर्ण लक्ष आता सीएम साहेबांच्या सभेवर आहे. बाकीचे निर्णय आम्ही भविष्यात करू. नाराज हे बघा तुम्ही 68 बरोबर. त्याच प्रभागात एक जे आहे एबी फॉर्म ने दिलेली ती जागा सुद्धा ही बाद झाली, म्हणजे 67 जागा. नाही, एबी फॉर्म नाही. अल्पना ठाकरे तिला त्या 3 मध्ये आहेत. 3 मध्ये आहेत. एकाचा रद्द झाला, एकाचा रद्द झाला, बस एकच रद्द झाला. त्यांना चिन्ह नाही आहे. म्हणजे भाजप समर्थित उमेदवार. त्याचा जे काय आता पुढची रणनीती, आमचं सध्या पहिलं फोकस जे आहे ते उद्याची आमची सन्मान नेते देवाभाऊंची रॅली यशस्वी करणे आहे. ती झाल्यानंतर मग आम्ही बाकीच्या जे काय प्लॅन्स आहेत किंवा बाकीच्या घडामोडीवर आम्ही लक्ष केंद्रित करणार. 41 उमेदवार उभे केले आणि त्याच्यानंतरही तुमचे शहराध्यक्ष त्यांना तुमच्याच उमेदवारांना परत घ्यायला लावतात. तर मग ही राणासोबत नाही शरणागती विषय. दिस इज अ गिव्ह अँड टेक. एक दुसऱ्याचा सन्मान, सर्व कार्यकर्त्यांनी शहराध्यक्षांसमोर केलेले आहे. एक दुसऱ्यांचा सहयोग असतो. शहराध्यक्षांनी त्याच्यात काही गलती नाही. 3 उमेदवार असं ठरलं होतं बावनकुळे साहेब आल्यानंतर की 3 आपले जे 9ची आपण ठरवले कमिटमेंट 3 आपले वापस घ्यायचे आणि त्यांनी 9 सोडून बाकीचे वापस घ्यायचे. पण ते दोन्ही पक्षांना शक्य झालं नाही. कुठे साहेब मी सांगितलं ना, मतभेद न होऊ देता
मनभेद न होऊ देता आम्ही चांगल्या प्रकारे निवडणूक लढू. तुमच्या मनभेदाला ऑलरेडी मनभेद झालेले आहे, मनभेद झालेले आहे अमरावती. तुम्ही आरोप आणि मतांचं विभाजन तर अटळ आहे. मनभेद असो पण नसो तुमच्या भाजप आणि महायुतीचं अटळ आहे. आरोप प्रत्यारोप कुठेही होऊ देणार नाही. या ह्याच्यात आजच रवींद्र चव्हाणांनी अजित पवारांवर टीका करून आरोप केले आहे. त्याची सुरुवात खुद्द प्रदेशाध्यक्षांकडून झाली, तर ते या लेवल पर्यंत कसं पोहोचणार? मी अमरावतीचा भारतीय जनता पार्टीचा प्रभारी आहे. आमचे सन्माननीय नेते कोंडे साहेब इथं आहेत, जिल्हा प्रमुख आहे, जिल्हा अध्यक्ष आहेत. आम्ही अमरावतीबद्दलच बोलू. अमरावतीमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं वितृष्टाचं राजकारण आमच्याकडून होणार नाही याची दक्षता घेऊ. समोरच्यांनी वार केले तर उत्तर. कालपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोमुळे अमरावतीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. रोड शो मधनं शक्ती प्रदर्शन होत असताना युतीतील समीकरणे आणि नाराज कार्यकर्त्यांचा मुद्दा कितपत निवडतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आपण बघत राहा सिटी न्यूज.